हॅलो मित्रांनो, फूडीज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशा भाजणीच्या चकल्या. या खायला अतिशय टेस्टी लागतील. तर सर्वात आधी आपण भाजणीच्या चकल्या बनवायला काय घेतलं आहे आणि किती प्रमाणात घेतलेलं आहे हे सांगणार आहे. मी जे प्रमाण मोजत आहे ते वाटीने मोजणार आहे. माझ्याकडली एक वाटी म्हणजे एका शेराच्या प्रमाणे आहे. तुमच्याकडे जर शेर नसेल तर तुम्ही ग्लासचा सुद्धा वापर करू शकता. तर भाजणीच्या चकल्या बनवायला मी घेतले आहे 3 वाटी तांदूळ. तांदूळ मी राशनचे घेतलेले आहेत. 2 वाटी जाडे पोहे, 1 वाटी दालिया आणि 1 वाटी साबुदाणा. या सगळ्यांना छान भाजून घ्यायचे. सर्वात आधी आपण साबुदाणा भाजूया. भाजताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम अजिबात कमी किंवा जास्त न करता मीडियम फ्लेमवर ठेवूनच सगळं भाजून घ्यायचे. आता दालिया भाजून घेऊया. दालिया ऑलरेडी भाजलेली असते तर तिला असं फार जास्त भाजायची गरज नाही. नॉर्मल भाजले की त्याला एका कोपऱ्यात काढून घ्यायचे. पोहेसुद्धा त्याच प्रकारे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर राशनचे तांदूळसुद्धा त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे. हे सगळं भाजून झालं की त्याच वाटीने अर्धा वाटी जिरा घेतला आहे. जिरासुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. त्या सेम वाटीने मी अर्धा वाटी धनिया घेतलेला आहे. धनियासुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. त्यात थोडं टेस्टसाठी मी 4 ते 5 बदामसुद्धा घातलेले आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण याने खूप छान टेस्ट येईल. आणि यांनासुद्धा मी छान भाजून घेतलेलं आहे. आता सगळे पदार्थ छान भाजून झालेले आहेत. आता यांना व्यवस्थित मिक्स करून जवळच्या चक्कीमधून पिसून घ्यायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तुम्ही जर लगेच भाजणीचं पीठ दळायला नेत असाल तर भाजताना भांड्यावर कॉटनचा कपडा नाही ठेवला तरी चालेल. जर 4-5 तासानंतर नेत असाल तर कॉटनचा कपडा ठेवून मग भाजून घ्यायची आहे. मी पीठ लगेच दळून आणत असल्यामुळे कॉटनचा कपडा यात ठेवलेला नव्हता. भाजणीचं पीठ छान दळून आणलेलं आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे. त्यात थोडं तेल घालून त्याला व्यवस्थित पसरवून गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की लगेच त्यात 15 ते 20 लसणाच्या कड्या, 5 ते 6 मिरच्या, अद्रक व ओवा घालून त्याला छान भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजून झालं की एका गंजामध्ये 2.5 लोटे पाणी घालून त्याला छान गरम करून घ्यायचं आहे. भाजलेले मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याला छान असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. हे बघा, अगदी अशा प्रकारे जे भाजणीचं पीठ आपण दळून आणलेलं आहे ते एक सोबत न मळता अर्ध आता आणि अर्ध थोड्या वेळाने मळून घ्यायचे आहे. आता या 3 वाटी मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात 1.5 चम्मच मी तिखट, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच कोथिंबीर पावडर, अर्धा चम्मच हळद आणि जो मसाला आपण भाजून मिक्सरमध्ये पिसलं होतं ते सुद्धा यात घातलेलं आहे. आता गरम पाण्याने हळूहळू पीठ मळून घ्यायचं आहे. एक सोबत अजिबात पाणी घालायचं नाही. थोडं थोडं करूनच पाणी यात टाकायचं आहे आणि याला छान मळून घ्यायचे. असं केल्याने तुमचं पीठ व्यवस्थित मळलं जाईल. अगदी हळूहळू आणि हाताने छानपणे पिठाला मळून घ्यायचं आहे. पाणी गरम असल्यामुळे थोडं तुम्हाला पीठ मळायला त्रास होईल. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा पण मी नवीन नवीन व्हिडिओज टाकणार तर तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. छान मळून झालं की त्यात 1 चम्मच तेल टाकून त्याला थोडं मळून घ्यायचं आहे.
पीठ व्यवस्थित मळून झालं की त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. हे बघा अतिशय छान प्रकारे आपलं पीठ मळलं गेलेलं आहे. आता एका कढईत तेल टाकून त्याला गरम व्हायला ठेवायचं आहे. तेल गरम होतपर्यंत आपण चकल्या काढून घेऊया. चकल्याचा साचा प्रत्येकाकडेच असतो. चकल्याच्या साच्याला छान सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की लगेच त्यात जे भाजणीचं पीठ आपण मळलं आहे ते त्यात घालायचं आहे. आता याचं झाकण लावून लगेच चकल्या बनवायला सुरुवात करूया. ज्यात तुम्ही चकल्या टाकणार आहात त्या भांड्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या चकल्या त्या भांड्यांना चिपकू नये. बघा आपल्या चकल्या किती छानपणे पडत आहेत. त्यांना अजिबात मला ताकद लावायची गरज पडत नाही आहे. चकल्या तळताना इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की गॅसची फ्लेम अजिबात कमी किंवा जास्त करायची नाही आहे, कारण असं केल्याने तुमच्या चकल्या व्यवस्थित तळल्या जाणार नाही. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच सगळ्या चकल्या बनवायच्या आहेत. भाजणीच्या चकल्या खायला अतिशय कुरकुरीत आणि खूप टेस्टी अशा होतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा आपल्या घरी ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय बाय. हॅपी दिवाळी. याच प्रकारे सगळ्या चकल्या बनवून छान यांना तळून घ्यायचं आहे.